हॅलो, भाकरी टू ब्राउनीच्या फिट अँड फ्लेवरफुलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्ट्रीट फूड म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर डीप फ्राईड, चटपटी, टेस्टी पण नॉट सो हेल्दी असं येतं. पण आज आपण पुरानी दिल्लीचं एक स्ट्रीट फूड करणार आहोत जे हेल्दी पण आहे. तुम्ही पुरानी दिल्लीमध्ये पर्टिक्युलरली चांदनी चौकच्या आसपास जर का गेलात तर तिथे तुम्हाला हे ठेले बघायला मिळतील मूग डाळ चिल्याचे. तेव्हा बघूयात टेस्टी आणि हेल्दी मूग डाळ चिला विथ ग्रीन चटणी. आपल्या मूग डाळ चिल्यासाठी मी 1 कप मुगाची डाळ आणि अर्धा चमचा मेथी असं 8 तास भिजवलं होतं. आता आपण हे मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत. त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे दही असं घालून आपण हे मिक्सरला वाटून घेऊ. आपलं हे बारीक वाटून झालं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ, हळद, हिंग, बाइंडिंगसाठी म्हणून 1 टेबलस्पून बेसन आणि थोडी बेकिंग पावडर. ह्याच्यात अगदी थोडं मी पाणी घालणार आहे आणि या हँड मिक्सरनी मी हे बॅटर बीट करून घेणार आहे. तुमच्याकडे जर का हँड मिक्सर नसेल तर हे सगळं तुम्ही मिक्सरच्या भांड्यात केलं तरी चालेल. 3 ते 4 मिनटं हे छान मी बीट करून घेतलेलं आहे. आपण हे बाजूला ठेवून घेऊ 1-10 मिनटं. तोवर त्याची चटणी करून घेऊ. अर्धा कप पुदिना आणि 1 कप कोथिंबीर असं मी इथे स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्यात 2 हिरव्या मिरच्या, 2-3 लसणीच्या पाकळ्या, पुरतं मीठ, अर्ध्या लिंबाचा रस आणि याला चांगलं टेक्स्चर येण्यासाठी आपल्या घरामध्ये फरसाण, शेव, गाठी असं जे असेल ते 1-2 चमचे घालायचं. ह्यानी चटणी छान मिळून येते आणि त्याला चवही छान येते. थोडं काळं मीठ घालूयात. पण हे सगळं मिक्सरला वाटून घेऊयात. ही चटणी तयार आहे. इथे आपण आपल्या चिलाच्या टॉपिंगची तयारी करू. मी इथे कांदा बारीक चिरून घेतला आहे. त्याच्यामध्ये हा टोमॅटो आपण घालूयात. बारीक चिरलेली कोथिंबीर, घरी केलेलं आणि क्रंबल केलेलं पनीर आहे. वर थोडा चाट मसाला घालू आणि आता हे छान हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. इथे बिडाचा तवा छान तापवून घेतलेला आहे. त्याच्यावर असं एक डाव भरून मी हे आपलं बॅटर घालतेय आणि डोशा इतकं पातळ नको आहे आपल्याला, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. गॅस मीडियम करूयात आणि आपण हे जे मिक्स सगळं केलेलं आहे ते आपण ह्या बाजूला पसरून घेणार आहोत. मी हे छान प्रेस करून घेतलेलं आहे आणि त्याला सगळीकडनं तेल सोडून मी हे आता शिजवणार आहे. आता आपण हे उलटूयात. आता आपण हा असा अर्धा फोल्ड करूयात आणि पुढचा चिला करून घेऊ. असे आपले हे मूग डाळीचे चिले, त्याच्याबरोबर हिरवी चटणी आणि ही आपली घरातली चिंचगुळाची चटणी असते ती पण छान लागते. असं रेडी आहे. भेटूयात फिट अँड फ्लेवरफुलच्या पुढच्या भागामध्ये. बाय.